मनोज जरांगे पाटील यांचं उद्या मुंबईच्या आझाद मैदानामध्ये होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मुंबई पोलिसांनी कंबर कसलेली आहे। मुंबई पोलिसांचा सगळा बंदोबस्त जो आहे तो तरी तैनात केला जाणारच आहे। मात्र अतिरिक्त फोर्सेस जे आहेत त्यामध्ये महाराष्ट्र सुरक्षा बल असेल किंवा राज्य राखीव दल असेल आणि इतर ज्या काही यंत्रणा आहेत त्या सुद्धा कामाला लावण्यात आलेल्या आहेत। सध्या महाराष्ट्र सुरक्षा बलाची परेड मुंबईच्या आझाद मैदानामध्ये पार पडते आहे। मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत हजारो समर्थक मुंबईमध्ये दाखल होणार आहेत आणि अशा वेळेला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, शिवाय कुठलीही वाहतूक कोंडी असेल किंवा आंदोलन हे शांततेने पार पडावं यासाठी मुंबई पोलिसांनी त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिसांनी जबाबदारी जी आहे ती घेतलेली आणि त्याच अनुषंगाने बंदोबस्ताच्या ज्या काही सूचना आहेत त्या सध्या मुंबईच्या आझाद मैदानातून वेगवेगळ्या तुकड्यांना दिल्या जात आहेत। महाराष्ट्र सुरक्षा बलाचं हे युनिट आपण पाहतो इथे त्यांच्या वरिष्ठांकडून या सगळ्यांची अटेंडन्स घेतली जाते, परेड जे आहे ती सुद्धा घेतली जाते आणि त्यांना योग्य त्या सूचना ज्या आहेत उद्याच्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने त्या सुद्धा दिल्या जात आहेत। मुंबईच्या आझाद मैदानाच्या अगदी सभोवताली मुंबई पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे, मात्र बंदोबस्तामध्ये मनुष्यबळ कमी पडू नये म्हणून राज्य राखीव दल असेल, महाराष्ट्र सुरक्षा बल असेल आणि इतर ज्या काही तुकड्या असतात, अतिरिक्त फोर्सेस असतात त्या सुद्धा अशा वेळेला मोठ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती बंदोबस्ताला लावल्या जात आहेत आणि त्याच अनुषंगाने या सगळ्याची तयारी जी आहे ती पोलिसांच्या माध्यमातून केली जाते आहे। आज संध्याकाळपर्यंत जे अतिरिक्त बंदोबस्त आहे तो मुंबईच्या आझाद मैदानामध्ये लावला जाईल आणि त्यानंतर उद्या होणारं आंदोलन हे शांततेने पार पडावं यासाठी पोलीस जे आहेत ते प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत। मुंबईच्या अगदी आझाद मैदानाच्या सभोवताली पोलिसांचा बंदोबस्त हळूहळू लागायला सुरुवात झालेली आहे। आजपासून सगळा बंदोबस्त हा आंदोलन संपेपर्यंत असणार आहे, त्यामुळे उद्या 6 वाजेपर्यंतची जी काही परवानगी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला दिलेली आहे ती उद्या हे आंदोलन संपतं की सरकार त्यासाठी पाठपुरावा करतं की मनोज जरांगे पाटील ही पुढचे काही दिवस मुंबईच्या आझाद मैदानामध्ये उपोषणाला बसतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन सिद्धेश नाईक सोबत मी कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।